वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चिया पिकाला चांगला दर मिळाल्याचं चित्र आहे। 8 ते 10 जिल्ह्यातनं चियाची मोठ्या प्रमाणात आवक होती आहे। वाढीव दरामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे। चिया पिकाला प्रति क्विंटल 14,000चा दर मिळतोय। वाशिममध्ये कृषी विभागानं खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केली आहे। जिल्ह्यात एकूण 1,46,733 मेट्रिक टन खताची मागणी नोंदवली आहे। शेतकऱ्यांना कुठलीही कमतरता भासू नये म्हणून यावेळी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत। खरीप हंगामासाठी कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद यासह ज्वारी, मका, तीळ आणि भुईमूग पेरणीचं नियोजन केलेलं आहे। तर खतं आणि बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने सातत्याने पाठपुरावा सुरू केला। संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा फटका फळबागांना बसला। विशेषतः आंबा बागांमध्ये मोठ्या प्रमाणात गळती झाली। त्यामुळे नुकसान भरपाई कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे। भंडाऱ्यामध्ये जंगली रानमेव्याची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झाली आहे। जंगलातील रानमेवा विकून ग्रामीण भागातील नागरिक आपला उदरनिर्वाह करतात। यातून प्रत्येक दिवशी एक व्यक्ती 1,000 ते 3,000 रुपये कमावत आहे। वाशिममधील बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनच्या दरात सुधारणा होती आहे। सध्या सोयाबीनला प्रति क्विंटल सुमारे 5,500 रुपयांचा दर मिळतोय। दरात झालेल्या या वाढीमुळे शेतकरी साठवून ठेवलेलं सोयाबीन आता विक्रीसाठी बाजारात आणत आहे।